कुंडली कवरदार श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज की महाराज की सासरे महाराज की रघुनाथ भाई महाराज की महाराज 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 आया सांगता संतांचे उपकार मज निरंतर जागरिते आया द्यावे त्याची व्हावे उतराई ठेविता पायी जीव थोडा सरळ बोलणे हितोपदेश करुणे सायास शिकविते तुका म्हणे वत्स दैवचे जिद्दी तैसे बळे ती सांभाळी विठ्ठल संतांचे उपकार मला निरंतर द्यावे. आपलं हे कीर्तन आहे, हे अधिक मासामधलं कीर्तन आहे आणि आजच्या पवित्र एकादशीच्या दिवशी आमच्या गुरुवार्य ब्रह्मनिष्ठ असणारे रंगनाथजी गुरुजी त्यांच्या या भव्य दिव्य अशा स्मरण मंदिरामध्ये आपली सेवा आहे. विठ्ठल ज्यांच्या मंदिरामध्ये आमची सेवा आहे त्यांचे उपकार किती आहे सांगता येत नाही. काय सांगू आता संतांचे ज्यांच्या मंदिरामध्ये आपली सेवा असे आणखी आमचे गुरुजी रंगनाथजी गुरुजी यांचे किती उपकार आहेत. समुद्रामध्ये किती पाणी आहे सांगता येतं. आमच्या सावकार विचार समुद्रात पाणी किती आहे ना म्हणलं आमच्या कुबेर कमी येत आहे तितका शुबेर खाऊ. सूर्याचा प्रकाश किती आहे सांगता येतो. एक किरण जर उगवला तर ब्रह्मांडातला सगळा अंधकार नष्ट करण्याची शक्ती कोणाच्या प्रकाशात आहे. सूर्य. आपल्या घरच्या दिव्यात आहे का? शक्य आहे का? तेव्हा संतांचे किती उपकार आहे. संतांचा उपकार सांगावया नाही सांगावया नाही पार संतांचा अवतार सांगावया नाही पार सांगावया नाही पार सांगावया नाही जगत तुकोबर आहे म्हणतात किती उपकार आहे. काय सांगू आता संतांचे उपकार. उपकाराशिवाय माणसाला जगता येत नाही. तेव्हा प्रत्येकावर प्रत्येकाचे उपकार असतात पण आपल्यामध्ये त्याचा विसर पडत असतो. विसर आली तया थोडं झाली त्यांच्या उपकाराचं स्मरण
जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय करतात. किती उपकार आहे. जीवावरते जीवाचे उपकार, जीवावरते ईश्वराचे उपकार आणि जीवावरते संतांचे उपकार आहे. जीवावरते जीवाचे उपकार म्हणजे ज्या आई वडिलांकडून आपल्याला आणखी जन्म मिळालेला आहे त्यांचे केवढे उपकार आहे. लेकुराजे वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे आपल्याला 9 दिवस 9 दिवस 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवलं. केवढे उपकार असले पाहिजे. वाय माऊलीचे आपला तरुण विसरून जात असतो आई वडिलांचे उपकार. तो प्रश्न त्या सोडून तो उपकार आहे एवढे मात्र खरे. याच्यावरती जीवाचे जीवावरती उपकार असतात. त्याचप्रमाणे तुम्हाला एवढा मोठा देह आपल्याला दिला गेला आहे. त्या ईश्वराचे आपल्यावर केवढे उपकार दिले. इंद्रिये पाय आपल्याला जी इंद्रिय दिलेली आहे त्याचे केवढे उपकार आहे बा. डोळ्याचे केवढे उपकार आहे. आंधळ्याला विचारावा. आंधळ्या माणसाला माहिती सर डोळा काय चुकी आहे. कानाचे किती उपकार आहे बाहेरला विचारावा. आणि पायाचे किती बेकार आहे हे बांगड्याला विचारावा. असं आहे. ही जी दिलेली देवाने दिलेली सामुग्री आहे. ब्रह्मदेव हिचं किंमत करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल आपले दिल्याचा फायदा काय आहे. जेणे तू जोडशी नाश आहे म्हणून याची किंमत करता येत नाही. आमचे गुरुजी म्हणायचे एवढी मोठी इस्टेट परमेश्वराने आपल्याला दिली आहे ज्याची किंमत लागू शकत नाही. आमचे एक मित्र कंपनीमध्ये त्या कंपनीचा मालक त्याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या. आता कंपनीचा मालक पैशाला काही कमी आहे का.
परदेशातून डॉक्टर बोलावले, 4 कोटी रुपये खर्च केला बा. किती? तरी जे व्हायचं आहे एका इंद्रियाची किंमत बोलायला ब्रह्मदेवाला सुद्धा सांगता येत नाही. असा सांग मर्दे आपल्याला दिला, एवढी मोठी इस्टेट प्रत्येकाच्या वाट्याला दिली. हे सांगणारे कोण? आमचे गुरुजी. नरदेह रुपये मिळाला त्याला तरी नाचावं, विठ्ठल विठ्ठल. एवढं मोठं ध्यान जीवाच्या स्वाधीन केलेलं आहे, त्याच्यात क्षमता नाही. सगळ्याला धन दिलंय. नरदेहात आलेल्या जीवाने नाचावं बोला. माझ्यासारखा श्रीमंत नाही, काय शरीर, पण लोक उदास असतात. गरीबी आहे म्हणून जीव देतात. विठ्ठल शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम तेव्हा एवढं मोठं दान माणसाला दिलेलं आहे. प्रत्येक जीवाला एवढं दान दिलेलं आहे. एवढं दान देऊन सुद्धा माणसं उदास असतात. कपाळ हातला मला काय त्यांना आपण कळत नाही. असे ईश्वराचे आपल्यावरती अनंत उपकार आहे. त्याहीपेक्षा अधिक उपकार जर कोणाचे नासे जीवपणा, जीवपणा नष्ट करण्याची शक्ती फक्त संतांच्या ज्ञानामध्ये आहे. मग खरे उपकार जर असेल तर तुकोबारांतात काय सांगावं, काय सांगावं. संतांचे उपकार, संतांचे उपकार संतांचे उपकार संतांचे उपकार संतांचे उपकार संतांचे उपकार संतांचे उपकार संतांचे उपकार
संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार भज निरंतर गाढवी तू भज निरंतर गाढवी तू काय गावे तू मारुतराय काय गावे तू मारुतराय भज निरंतर गाढवी तू भज निरंतर गाढवी तू काय गावे तू मारुतराय काय गावे तू मारुतराय संत गिरीश करून उपकार आहेत तर लौकिक उपकार आहे. संतांचे जे उपकार ते अलौकिक उपकार आहे. त्याला कोणतीच उपमा देता येत नाही. लौकिक उपकार असतात. कारण नासे जीवपणा, जीवपणा नष्ट करण्याची शक्ती आहे का कोणाला? फक्त संतांतच आहे. असे घराने तडफडलेले आहे बघा. त्यांच्यामध्ये आपल्याला जे श्रवण घडायला आहे नाही का, चांगले 65 असो अमृतानुभव असो, हे ग्रंथ कशा करताय? जीवपणा नष्ट करण्याकरता. हे काही श्रीमंत करतात असं नाही. काय किती चालू आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. आणि उपकाराचं स्मरण करण्याची शक्ती असल्यामुळे काय द्यावं ही परंपरा चाललेली आहे. एवढे मोठे भगवान श्री रामचंद्र प्रभू पण त्या केवताकडून पलीकडे नेल्यानंतर त्याला मुक्ती देतात. आणि म्हटलं असं काय काय याच्यामध्ये? म्हटलं हे पा तू आम्हाला या नदीचं काय आणलं, पलीकडे आलं, तुला उपकार स्मरण्याकरता आणखी काय तू घेत नाही तो प्रश्न सोडून द्या. पण भारतीय संस्कृती आहे. एवढा मोठा परमात्मा सामान्य केवळ पण नावेतून पलीकडे आणल्यामुळे काय देतात? मोबदला देतात. तो केवळ जो म्हणायला लागला, म्हणलं हे बा हे मुद्रा तुम्ही मला देता त्यापेक्षा मी तुम्हाला या नदीतून पार केलं, शरईतून पार केलं, तेव्हा तुम्ही मला काय करा? भावरूपी सागरातून नदीतून पार करा. विठ्ठल या नदीतून आम्ही तुम्हाला आणलं आणि भावसागरातून तुम्ही आम्हाला काय करा? त्याप्रमाणे उपकार स्मरण करणं हे आपल्या भारतीय संस्कृतीचं बीज असल्यामुळे म्हणतो गोवारांतात काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची व्हावे उतराई खेळीता पायी. काय देव जरी सगळ्यात प्यारा कोण आहे? जीव आहे. जीव जाण्याची वेळ जर आली तर मनुष्य आणि त्याच्यातून उतराई करण्याकरता एखादा डाकू असला तर म्हणला पैसे दाखव नाही तर तुझा जीव घेतो. मग तो मनुष्य काय म्हणतो? पैसे घेऊन जाय पण जीव घेऊ नको. पैशापेक्षा कोण जास्त अधिक आवडतो? जीव आवडतो. पण हा जीव जरी दिला तरी सुद्धा ठेवीचा पायी फिटू शकत नाही. मंडळ काय असतात साखर जरी कुठून काढली तरी गोडच लागते. बस सूर्य कसाही उगवला तरी प्रकाशात देत असो. संत सहज जरी व्यवहारामध्ये बोलले तरी सुद्धा आणि आपला उद्धाराचा सामर्थ्य त्या शब्दामध्ये असतं. अभंगाच्या 3ऱ्या सहज बोलाने सहज सहज
करोनी साया शिकविती करोनी साया करोनी साया करोनी साया शिकविती काय जग जाती भावे उतराई काय जग जाती भावे उतराई करोनी साया करोनी साया काय जग जाती भावे उतराई करोनी साया शिकविती काय जाती भावे उतराई उतराई काय जाती भावे उतराई करोनी साया करोनी साया साया भावे उतराई काय जाती भावे उतराई अमरावतीला आणखी साधा करण्याची शक्ती करुणी सायाच शिकवते. पहिली अवस्था पामर सेवा कशात येत त्याला कळत नाही. काही करतो, जे खाऊ नये ते खातो, पिऊ नये ते करू नये ते करतो, पण संतांची संगत झाली तर साधक तयार होतो. करुणी सायास शिकविती पामराचा विषय निषयचा साधका साधकाचा मुक्त विठाल हे जे जगामध्ये जे कार्य कोणी करू शकत नाही. ही आळंदी आहे आणि आळंदीमध्ये हे संसार वेदांताचे पाठ देऊन भक्तीचे पाठ देऊन त्याला साधक तयार करणं. याच्याकरता दादा महाराज ठाकरेने आणखी संस्था काय केलेली आहे, निर्माण केली. जोग महाराजांनी सुद्धा ही संस्था काय केली, त्यांचे किती उपकार आहे सांगता येत. काय सांगू आता. संतांचे उपकार माझा निरंतर सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास उपकारासाठी उपाय
माझी आंबा नाही आंबा फुलं संत जागृती देतात, जाग येते. दुसरे आणखी काय करतात? मला निरंतर जाग येते, उपदेश येते, करुणे सायास शिकविते. संत हे जागृती देतात, शिकवतात आणि त्याला पूर्णत्व प्राप्त करून सहज बोलणे. तेव्हा सांभाळण्याच्या बाबतीमध्ये जगद्गुरु तुकोबारायाने गाईचा दृष्टांत दिला. माणसाच्या दृष्टांतापेक्षा गाईचा सुद्धा सांभाळते, जाग येते, उपदेश येते, शिकविते आणि पुढे सांभाळते. सगळं घटना खेडेगाव आणि वैरणाची गंज लागलेल्या गरीबाई, बाईला लहान मूल, ती धुण्या करता नदीवर गेली बघा. बाई मूल पाळण्यामध्ये टाकलं आणि मूलबाई धुण्या करता गेली. त्या गंजीला लागली आग बघा. घरामध्ये काय आहे मूल, आणि बाई धुणं आली, पाहते तर घराला काय लागली, आग लागली. मग काय विचार करा, धावा धावा, माझ्या मुलाला काय करा, काढा, धावा धावा. कोणीच धावत नाही आणि त्या आगी थोडी घालत नाही. बाईचं चाललं आहे धावा धावा. मग गोठा होता, त्या गोठ्याला आग लागली. त्या गोठ्यामध्ये गाईचं वासर होतं, ते दावणीला बांधलेलं होतं. तिकडून गाय चरून आली बघा. पाहते तर घराला काय, गोठ्याला काय लागली, आग. काही एक विचार न करताना आणि गाय अग्नीत शिरली बघा, बरं. आणि त्याचा ते दावा तोडून वासराला काय आणलं. बाईचं थांबलेलं आहे, धावा धावा. बाई काही जात नाही, पोराला काही काढत नाही. गाय आली, वासराला बाहेर काढलं. माणसापेक्षाही सुद्धा काही दृष्टांत तुकोबाराला समज वाटला. शेवटच्या आणखी दृष्टांत
शिकत येते, उपदेश येते आणि सांभाळ येते. काय द्यावे त्याशी जीवाच्या जवळ काही आहे का देण्याकरता? बाबा उत्तर आहे. म्हणलं जीव आहे ते ठेविता पाहिजे विठोबार काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंकार जागविते, माझा निरंकार जागविते, काय जावे जासे भावे उतराए, काय जावे जासे, काय जावे जासे भावे उतराए. माझा ठेविता पायी जीव थोडा, जीव थोडा थोडा, ठेविता पायी, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता ठेविता जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी ठेविता पायी, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी, जीव थोडा, काय जावे जासे
भावी होई भाग्यदारे काशी भावी जीवा थोड़ा जीवता जीव थोड़ा माझं निरंतर जागावी शिकविते उपदेशिते सांभाळते तेव्हा जागृती देतात. म्हणजे कशाची जागृती देतात नाही का? माझं निरंतर जागविते तेव्हा जागृती जीवाला देतात. ती जागृती कोणती हा एक प्रश्न आहे. आणि ज्या जागृतीमधून आपल्याला झोप असं म्हणत असतात तेव्हा ती झोप कोणती? विठ्ठल विठ्ठल जागे करतात ना. झोपेतून काय करतात? जागे करतात. ती झोप कोणती आणि ती जागृती कोणती? व्यवहारामध्ये आपण जी झोप म्हणतो ना ती घ्यायची काय? तर मनुष्य म्हटलं तर 3 अवस्था आहे की जागृती, स्वप्न आणि नाही म्हटलं तरी झोपायल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल 3 अवस्था आहे की 3 अवस्थेमध्ये फिरणार जे चैतन्य असते त्याला जीव चैतन्य म्हटलं. ते 3 कोणत्याही देहात जा 3 अवस्था आहे. पशुच्या सुद्धा देहामध्ये पशुलाही सुद्धा झोप लागत असते पण त्यांना सांगता येत नाही. त्याने स्वप्न पडते. ते कुत्र असताना तेव्हा ते रात्रीच्या पर्यंत त्याला झोप लागते बघा आणि ते ओरडायला लागला मागच्या जन्माची आठवण आहे असं समजायचं. चौथ्या अवस्थेमध्ये मात्र मनुष्य देहाला जात आहे. 3 अवस्थेमध्ये फिरत बसा. या देहातून त्या देहातून त्या किती जन्म झाला फेर तारा नाही जुदा नाही जुदा तारा नाही जुदा तारा माया जाई गणित नाही संदेय पुरा माया जाई. जीवाचं अशा जीवाच्या पाठीमागे कधीपासून लागले सांगताय अनादि म्हटलेला. त्याचा आधी सांगता येत आणि पुढे अंत नाही. केव्हा संपेल काही सांगता येत नाही. पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं हे जे सगळे जीवन पाहिजे. मग तो ब्रह्मदेवापर्यंत जरी गेला तरी जीवन. आणि आमचे तुकोबर झाडाखाली बसले असले तरी संत विठ्ठल कल्पना येते आणि तुका म्हणे माझी. तेव्हा अशी जीवदशा लागलेली आहे. आणि या जीवदशेमध्ये 3 प्रकारचे आणखी आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. म्हणजे जागे करतात म्हणजे कोणत्या ही झोप घ्यायची का आपल्याला? झोप लागती झोप घ्यायची.
आणि या झोपेतून जागा करण्याकरता संतांची काय आवश्यकता आहे? माणसाला गाढ जरी झोप लागली असली आणि ढेकणं जर चावत असेल तर जागा करतात. मग ढेकणाचे उपकार म्हणायचे का? काय सांगू आता ढेकणाचे. ही झोप घ्यायची का? एखादी लहान कार्टी असली रात्रभर आणखीन चाळ्या मारते, माणसाला झोप येऊ देत नाही. ही झोप घ्यायची, ही झोप नाही. ही झोप आपल्याला प्रारब्धाने येत असेल, जसं जसं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे. आणि जागृती सुद्धा प्रारब्धानेच होत असते. विठ्ठल दुसऱ्या दिवसाचं प्रारब्ध आलं म्हणजे जागृती बघा. त्या दिवसाचं प्रारब्ध संपलं, झोप पुन्हा प्रारब्ध चालू होतं. किती जन्म झाला मग ही झोप घ्यायची काय? या झोपेतून उठवण्याकरता संतांची काय आवश्यकता आहे? मग कोणती झोप घ्यायची? अविद्येची विश्वस्वप्नाचा भोगी तो होता. मग ही झोप घ्यायची का? अविद्यारूपी झोप आहे. म्हणजे याप्रमाणे आणखी झोपेमध्ये माणसाला स्वप्न पडतं. कसं स्वप्न पडेल हे काही सांगता येत. कधी भीतीदायक स्वप्न पडतं. एखाद्या सापाच्या गोष्टी ऐकल्या झोपायच्या पूर्वी आणि झोपला तर त्याला सापच दिसत. यम यम बाबी जशी ज्याची वासना असेल वर करायला पाहत देवाचं स्वप्न पडतं. तुकोबारांना गोड स्वप्न पडलं. सापडी लय वाटे तो जाणार ठेवला अवजराबा मंत्र दिला राम. गोड स्वप्न पण तसं आपली वृत्ती तयार व्हायला लागली. मग या स्वप्नातून स्वप्न पडत असतात, भीतीदायक स्वप्न पडतं. मग ते भीतीदायक स्वप्न नष्ट करण्याचं साधन कोणतं आहे? त्याला जागे करणे. स्वप्न म्हटल्या सापाला मारण्याकरता काठी द्यावी लागते का? मग स्वप्नामध्ये दिसणाऱ्या सापाला नाहीसा करायचं असेल तर जागा करावं लागतं. जागा झाल्याबरोबर आनंदाने नाचतो. वाघ तुमच्या पाठीमागे लागला होता तर म्हटलं संपला. वाघ काय झालं? संपला. जसा भीतीदायक स्वप्न जाग झाला म्हणजे नाही होते, त्याप्रमाणे स्वरूपाची जागृती प्राप्त झाली. हे जन्म मरण रूपी स्वप्न नाहीच होते. विठ्ठल ही जागृती कोणाकडून मिळते असा प्रश्न आहे. याला आत्मजागृती म्हणतात, ब्रह्मजागृती. जसा जागा झाला म्हणजे मनुष्य स्वप्नातून सगळ्या स्वप्नातलं दुःख विसरून जातो. त्याप्रमाणे अविद्यरूपी स्वप्न याच्यातून पडले जगत रूपी स्वप्न आहे. मावळ भीत विश्वरूपी जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जन्म आणि मृत्यू आहे. एकदा का माणसाला संतांच्याकडून जागृती प्राप्त झाली, आत्मजागृती, ही जागृती नाही कोणती? ब्रह्मजागृती, स्वरूप जागृती, ही का प्राप्त झाली म्हणजे जन्म मरणाचा आपल्याशी काही संबंध नाही. मरण माझे मरुनी
तेव्हा या स्वप्नातून अगदी जीवात्मा जागा होत असतो जागा आपली सगळी भीती काय होते नष्ट होते मरण माझे मरून गेले ही जागृती जगजोगी जगजोगी जागे जागे जागता जगदेव राखा काही म्हणून जागृती भगवंताने सुद्धा गीतेमध्ये किती कर मन म्हणावं मत बघतो जागृती जाईल नवव्या अध्यायामध्ये सुद्धा अर्जुनाला सांगितलं जड चढवणे पाहिलं अनेकांनी हे भक्तीची ज्या पावेशी ही जागृती दिली आहे तेव्हा या जागृती देऊन आपल्याला आपल्या बोधावर आणण्याचं कार्य जर कोण करत असेल संत असेल असल्या प्रकारचे उपकार जगामध्ये बिना संतांशिवाय कोणी करू शकत नाही म्हणून संतांचे उपकार तुकोबा रामदास काय द्यावे काय द्यावे याच भावे कहाँ पाई जीवा थोड़ा यही कहाँ पाई जीवा थोड़ा जेव्हा ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे कर्माचा अधिकारी असेल तर कर्म उपासनेचा अधिकारी असेल तर उपासना ज्ञानाचा अधिकारी असेल तर ज्ञान म्हणून जागृती ही सर्व प्रकार देतात कर्म जागृती उपासना जागृती आणि ज्ञान जागृती असे परिपूर्ण याने जर कोण असेल ते संत असेल या तिन्ही गुणांनी युक्त पाहिजे आमचे जोग महाराज रंगनाथ गुरुजी साखरे महाराज तिन्ही गुण विठ्ठल धर्म जागृती कर्म जागृती उपासना जागृती संतांची असते ना उपासना जागृतीमध्ये सर्वांना बौद्ध करतात बघा 15 दिवसा एक
15 दिवस आहे एकादशी 15 दिवसाई अशी उपासना लागू होती तुम्हाला संतांच्या ठिकाणी सर्व पोहोचल्या पंढरीचे वार करी अधिकारी मोक्षाचे पंढरीचे दिवाळी आहे दिवाळी व्हावी एवढा वैकुंठातला देव कुंडलीकरांनी कुठे आणला पंढरपूरला केवढे त्यांचे उपकार आहे नाही का असेल इतर क्षेत्र आळंदी आणि पंढरपूरची सर येत नाही आपण आहे का असा देव पंढरपूर सोडून कुठे दिसतो ऐशी चंद्रभागा ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा श्रीराम 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 ऐसा विषयवारी देवा कोठे 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 ऐसे भागा ऐसे भीमा ऐसे भागा ऐसे भीमा ऐसा ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम वर्ष सांगा विठ्ठल विठ्ठल गजरी नवगी दमदमली माऊली माऊली गजरी नवगी दमदमली अलंकापुरी विठ्ठल असा अलंकापूर असे इंद्रायणीचे घाट
आणि ज्ञानेश्वर आहे का कुठे? त्या विद्यार्थ्याला आनंदी हाकललं तरी जात नाही. महिमा जर कोणाचा असेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी अमृत अनुभव ज्ञानदेव पासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथ दिले, समोर ज्ञानेश्वरी ठेवलेली आणि समाधीस्थ झाले. आमच्या तुकोबर आहे नाही, एवढा मोठा गाथा देऊन वैकुंठामध्ये निघून गेले. हे संतांचे काय किती उपकार आहे, काय सांगू आता. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे भावे उताराई काय गावे भावे उताराई काय गावे सासू भावे उताराई काय गावे भावे उताराई. आश्रमाने जगाला गाव काय ज्ञानेश्वर महाराज केवढा आणखी बोध, तरी पण सुद्धा माझे जेरीची माझे पंढरपुरा 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 नगरी पंढरपुरा पंढरपुरा नगरी
पंढरपुरा नेईल पुढे पांडुरंगे मनरंगले पांडुरंगे मनरंगले मनरंगले उपासना महाराज आहे. आमचे किसन महाराज साखरे विकल झाले होते तरी डांग्याच्या दिंडीमध्ये गेल्याशिवाय नाही 2 हात टाकायचे. पंढरपुराने नाही का मार्ग दावाने गेले दयाने ते संत ते तरी अशा प्रकारे उपासना मार्ग कर्म मार्ग तुम्हाला जातीवंत देतात आणि ज्ञान मार्ग विठ्ठल आपल्याला मी वासुदेव मी वासुदेव मी वासुदेव माई तुझा वासुदेव करितो फेरा वासुदेव करितो फेरा साधु बोल झाला आई समोराला अनुभव आई समोराला अनुभव आई समोराला ब्रह्माच्या जीवानी एक वेळ पडली पाणी अविद्या निद्रा गेली अंततक्षणी जागा झाला. मग ही निद्रा घ्यायची का म्हणजे मग कोणती निद्रा अविद्या रूपी त्या निद्रेतून तो जागा झाला. मग जगत रूपी स्वप्न काय झालं संपलं बघा. आणि स्वप्नामध्ये असणारं दुःख काय झालं संपलं. भीती सुद्धा संपली. अशा अनेक खरं जर प्राप्त जर होत असेल तर त्यांचा बोध असतो ज्ञान असतो तेव्हा ज्ञानाच्या योगाने बोधाच्या योगाने हा बोध सगळा ज्ञानेश्वरी अमृत अनुभव चांगदेवासाठी अनेक अभंग नाही का ब्रह्म साम्राज्य वर्णी आले की खरे ज्ञानेश्वर महाराज कुठे पाहायला मिळतात. ज्ञानेश्वरी अमृत अनुभव विठ्ठल काय करतो सेवी तो हारस सेवी तो हारस अमृतासारखा वर्षाव करणारे ग्रंथ सामग्री आहे. म्हणून त्याला ग्रंथ म्हणणं हे सुद्धा उपमा काय पडते कमी पडते. असं देणार जर कोणाचे करून सायास शिकविती जागविती
उपदेश येते जेव्हा आपल्या आळंदीमध्ये हा सर्व ही परंपरा चालत आलेली आहे. याच्यामध्ये वेदांताचे पाठ, भक्तीचे पाठ आणि सर्वांना प्राप्त व्हावे याकरता या संस्था आहेत, नाही का. साखरे महाराजांनी आणि संस्था स्थापन केली. जोग महाराजांनी सुद्धा ही संस्था काय केली. जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धी अनवर्त आनंदे वर्षती अमृताचा वर्षाव करणारा आणखी वाङ्मय त्याचा प्रचार जिकडे तिकडे व्हावा म्हणून, नाही का. आणि या प्रचाराकरता महिनाभर पर्यंत अमृताचा काय पडला, चांगले 65 म्हणजे सामान्य ग्रंथ आहे का, असं आहे ना. त्याचा अधिकारी आणखी चांगदेव महाराज जरी असला तरी सुद्धा मुक्ताबाईच्या समोर काय पडला. चांगदेव महाराज किती वर्षाचे होते? 1400 वर्षाचे. मुक्ताबाई किती? 1400 वर्षाचे. 2 टिंब काय करायचे? मग किती राहिले? 14. आणि 14च्या अर्धे किती? मग 7 वर्षाची मुक्ताबाई, 1400 वर्षाचा शिष्य. जीवनातून ग्रंथ बाहेर पडला, त्याचं नाव आहे चांगदेव 65. या 65चा आणखी आतापर्यंत आणि आमच्या चिदंबर महाराजांनी काय केला, वर्षाव केला. तेव्हा माझं निरंतर अशी आणि ज्ञानदान करणारी आळंदीमध्ये आणि या संस्था आहेत. म्हणून आमचे तुकोबाराय म्हणतात त्यांना काय द्यावे त्याची व्हावे उतरायन ठेविता पाई ज्ञानेश्वर कसे सांभाळतात शेवटचा आणखी सांगितलं तो का म्हणे वत्स देणवेची चित्ती आणि तैसेमध्ये ती सांभाळ. अशा प्रकारे आणखी सांभाळत असतात. म्हणून आजची झालेली आपली सेवा आमच्या सावकार साहेबांची इच्छा म्हणलं प्रकृतीने साथ दिली तर ईश्वर कृपेने प्रकृतीने साथ दिली म्हणून ही सेवा आपल्या समोर मुलीली लेकुडे गडी वापुडी तुका म्हणे वत्स देण व्हायचे तुका म्हणे वत्स तुका म्हणे वत्स संभाळीत तैसे माझी संभाळीत काय जावितासी भावी उतराई काय जावितासी भावी उतराई ऐसे मगयेती संभाळीत ऐसे मगयेती संभाळीत काय जावितासी भावी उतराई काय जावितासी भावी उतराई जीव थोडा जीव थोडा जीव थोडा जीव थोडा जीविता पाई जीविता पाई
ठेविता पाये पाये ठेविता पाये ठेविता पाये जीव थोड़ा हे थोड़ा ठेविता ठेविता पाई जीव जीव थोड़ा जीव थोड़ा ठेविता जीव थोड़ा काय जवितासी काय जवितासी